नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील भेंडाळा मारुती मंदिर रस्त्यावर वन विभागाविरुद्ध ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुनावणी अंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आता निकाल काय असणार हे महत्त्वाचं असेल. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची जीभ पुन्हा आता घसरली. एक आंदोलक पिसाळलेल्या कुत्र्यासारखा जालन्यातील ओबीसी आरक्षण बचाव रॅलीत नाव न घेता त्यांनी अशी टीका केली. एका श्रीलंपटाने कहरच केलाय. मेसवाल्या बाईला चक्क 1 लाख रुपयाची ऑफर देऊन शरीर संबंधाची त्याने मागणी केली. तिने त्याची ऑफर थुडकावत थेट सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शिवप्रसाद महिलेला माहित नाही पूर्ण नाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार. या निवडणुकीत सत्ता पालट होणार. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही. मात्र सरकारने आता आरसा सकाळ न दिल्यास दुसरा पर्याय नाही. आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 35 दिवसापूर्वी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या संपत भगत लिपिक एमबी नरके यांनी एनओसी देण्यासाठी लाखो रुपये उगाळल्याचं प्रकरण उघडकीस आलं. प्रशासक जी श्रीकांत यांनी रात्री 2 जणांना तडकाफडकी निलंबित केलंय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीची पुनर्निरीक्षण प्रक्रिया सुरू असून जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांनी नावे, मतदान केंद्र आणि नाव समाविष्ट करणं वगळणे इत्यादी प्रक्रिया 29 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले. मराठा आरक्षणावर ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्या लोकसभेत पराभव झाला असं असलं तरी दानवेंनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही दिलंही होतं, पण कोणाचं ओबीसीचं काढून द्यायला आमचा विरोध आहे असं देखील यावेळी ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एव सूचना प्रौद्योगिकी संस्थान आणि मॅन्युनायटेड या संयुक्त विद्यमान मेगा जॉब फेअर ऑगस्ट 2024 येत्या बुधवारी विद्यापीठातील नाट्यगृहात आयोजित करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगर शहर यांनी अंमली पदार्थ प्रतिबंध शाखा स्थापन केली असून या शाखेकडून शहरातील NDPS कायद्याअंतर्गत रेकॉर्डवर असलेल्या सर्व आरोपींना पोलीस मुख्यालय येथे बोलावून त्यांना त्यांचं अभिलेखाबाबत माहिती देऊन यानंतर पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत समज दिली आहे. पूर्वीच्या गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याची प्रक्रिया चालू केली जाईल याबाबत देखील समज देण्यात आली. 1 तास शहरासाठी या 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत सोमवारी शहरात चोहीकडे स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.